मजा आली, खूप मस्त झाली आणि मॅच. ग्रेट यार, म्हणजे मी मिस केलंय. आणि मी तुला मिस केलं. बरं ते सगळं राहू दे श्रुती, हातीपायी ठीक आहेस ना? मार नाही ना खाऊ झालीस काय ग? नाही नाही नाही. श्रुती ऐक ना, हे बघ कशी आहे. मस्त आहे. कुठून घेतलीस? तेच तर सरप्राईज आहे डिअर. ही मी नाही, अभिजितने आणली स्वतः. काय सांगतेस? चांगलं आहे की. अगं हो, तो म्हणाला की तुझं पहिलं हळदी कुंकू आहे, तुला साडी मीच घेणार, ते पण माझ्या पसंतीची. तू चक्क आत्तू बरोबर गेला आणि साडी घेऊन आला. मस्त चॉईस आहे तू. ऍक्च्युली तो पैठणी आणणार होता पण मीच नाही म्हणाले. का? तुला तर आवडते की पैठणी? अगं हो, पण नेसू कधी? आधीच माझ्या लग्नाच्या एवढ्या साड्या पडल्या, त्या नेसून होत नाही ते लगेच तुझ्या लग्नामध्ये नवीन साड्या घेतल्या. पुन्हा त्यात पैठणी वगैरे कुठे घेऊ, म्हणून नाही म्हणाले. पण काही म्हणा, जिजूला एकदम 100 आउट ऑफ 100 मार्क्स आहेत. तुझ्या लकी आहेस का ताई? बरं ऐक ना श्रुती, तुमच्याकडे हळदी कुंकवाचं काय? हळदी कुंकू करणार आहेत ना? करणार असतीलच, पण आई आणि काकू तसं काही बोलल्या नाही अजून. करतील ग, रथसप्तमी पर्यंत वेळ असतो, करतील. काय ग, काय चाललंय तिकडे? काही नाही काही नाही, तू बोल ना. तू ब्लाऊज कुठनं शिवून घेतलंस? ते जाऊ दे, पण तुला काय झालं, लक्ष कुठे तुझं श्रुती? तुमच्याकडेच आहे, तुमच्याशीच तर बोलतेय मी. तू माझ्या साडीचे ब्लाऊज तुझ्या रूम मध्ये राहिलंय, आणतेस का प्लीज? आपण दाखवूयात तिला. बरं थांब आणते. आणते का ब्लाऊज आणते? हा. काय ग, कार्तिक कुठे? तो ते हाय. अरे हाय. माझा काही आगाऊपणा चाललेला नाहीये, ते जरा श्रुतीच्या पायाला लागले. काय ग, काय लागलं? प्रॅक्टिस करताना ग, नॉर्मल आहे, एवढं काहीच झालं नाही. हा, तरीच मी म्हटलं या कार्टीनं मला हात का पिटाळलं. नाही एक मिनिट, तुमचं जे काही चाललंय ना, बरं का जावई बापू, तुमचं जे काही चाललंय ते चालू द्या, आम्हाला नाही वेळ, आता काम आहेत. चला ठेवतो. अच्छा बाय. बाय बाय ग श्रुती. बाय. बरं झालं, आम्हालाही बरीच काम आहेत. बाजूला हो. अगं मग कामं राहून जातील. आणि आता जर का तू बाजूला झाला नाहीस तर माझी कामं राहून जातील. ही राहू दे. कार्तिक सर, अगं खरंच काम आहेत मला. हळू हळू. वहिनी, अहो आपल्या सगळ्या ओळखीच्यांना हळदी कुंकवाचं आमंत्रण दिलंय. हा वा वा वा. अगं त्या कानडे बहिणींना दिलंस का? त्या गावाहून नुकत्याच आल्यात बघ. हो दिलं ना, त्यांचा तुषार भेटला होता, म्हटलं आलेला दिसतायत गावाहून, त्यांना दिलं. आणि मग वैद्य वहिनींना पण दिलं. अगं त्यांना देऊन आली तूस ना? हो, आमंत्रण द्यायला गेले तेव्हा त्या घरी नव्हत्या, म्हणून परत आमंत्रण द्यायला गेले. तेव्हा त्या हलव्याचे दागिने बॉक्समध्ये भरत होत्या, म्हणून म्हटलं हे काय करतायत, तर म्हणाल्या हलव्याच्या दागिन्यांच्या ऑर्डर्स घेतो आम्ही. हो बाई, हे कधीपासनं? नाही म्हणजे आपल्याला काहीच माहित नव्हतं. हो कसं माहिती असेल वहिनी, याच वर्षी त्यांनी आणि त्यांच्या मैत्रिणींनी सुरू केलंय. खूप सुंदर डिझाईन्स होते, मला खूप आवडले, म्हणून लगेच आपल्या श्रुतीसाठी ऑर्डर देऊन आले. बरं झालं बाई. अगं पण मग पैशाचं काय केलंस? ऍडव्हान्स दिलाय, बाकीचे नंतर. बर, ते ऊस बोरं आणि हरभरे याची तयारी झालीये ना? हो, आणि वाण पण मी आणून ठेवलंय. असावरी आपण एवढी सगळी तयारी केलीये, पण मुख्य गोष्ट आपण केलेलीच नाहीये. कसली? अगं आपण श्रुतीला विचारलंच नाहीये की हे सगळं तिला करायचंय का नाही म्हणून. हो, न चालायला काय झालं? ती का करायचं नसेल वगैरे असं नाही, पण आवडीनिवडी जरा जगा वेगळ्या आहेत ना तिच्या, म्हणून म्हणलं. असेल, पण असं कुठे आहे की बॉक्सिंग करणाऱ्या मुलींना हे सगळं आवडत नाही म्हणून. मला एक कळत नाही, अशा किती बॉक्सर मुलींना आपण जवळून ओळखतो ग. आत्ताशी फक्त श्रुती आपल्याला कळतीये हळूहळू. म्हणूनच मी सांगतेय, श्रुती तशी नाहीये.
वहिनी, बरेच दिवस माझ्या एक मनात आहे, सांगू? हं. मला असं वाटतं आपण श्रुतीच्या बाबतीत खूप जास्त जजमेंटल होतोय. खरंय ते, पण तसं व्हायला पुरेशी कारणं तिनेच दिली आहेत ना आपल्याला. पण लगेच निष्कर्ष काढून मोकळं होऊ नये हेही तिच्याच वागण्यातनं जाणवतंय ना आपल्याला. पण तुला काय वाटतंय, उद्या मी तिच्याशी बोलू का? अहो, तिच्याशी बोलायला तुम्ही इतका विचार का करता हेच मला कळत नाही वहिनी. अगं, विचार ह्या गोष्टीसाठी करतेय मी की तिला हे सगळं चालेल का नाही. म्हणजे उगाच जबरदस्तीने तिला हे सगळं करायला लावण्यात मला तरी इंटरेस्ट नाहीये. मग तर तुम्ही बोलाच तिच्याशी. वहिनी, तुमची सून तुमच्यापेक्षा 4 पट जास्त उत्साही आहे. म्हणजे जरा बघा किचन मध्ये काय करते ते. केळ्याचे लाडू. अगं पण हा बाकीच्यांपेक्षा मोठा झाला. बरोबर आहे. अगं बघ ना, हे बघ. नको बरं मध्ये मध्ये हात घालू. मी फक्त दाखवतोय की हा बाकीच्यांपेक्षा मोठा झाला. कार्तिक, तुझं काय रे इथे, जा ना तू. अगं मी क्वालिटी कंट्रोलचा माणूस आहे असं समज. जोक नव्हताच केला, पण असो. मी तुला मदत करू का? हो, कर ना. सांग ना. इथनं बाहेर जा. दॅट इज रूड. मग काय, तूच इथे घुटमळत राहिलास ना तर मला फोकस नाही करता येत. तसं सांग ना मग. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीवर उपाय. आता बघ, आपोआप फोकस होईल. कार्तिक, सोड मला. फोकस डिअर, फोकस. तू बाहेर आहेस का? आपण किचन मध्ये होतो. हे बघ, फोकस कुठेही करता याला. कर कर फोकस. श्रुती, तू लाडू वळावेस म्हणून मी मदत करतोय. थांबलीस तू. वळ ना लाडू. कार्तिक, सोड, कोणीतरी येईल. येऊ दे मग. मी घाबरतो काय? ते आम्ही प्रयत्न करत होतात ना. हा? हा, म्हणजे तिळगुळाचा गोडवा वाढावा म्हणून प्रयत्न करत होतात. आय एम सॉरी. म्हणजे मी मनानेच घेतले लाडू करायला. खरं तर मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून काही सांगितलं नाही. आणि मी तसं एक काकूंना विचारलं होतं आधी. हो, बोलली होतीस ना. अगं असू दे ग, केलेस ना आपण हुने लाडू, खूप झालं. आई, मला आत्या म्हणत होती की संक्रांतीला हळदी कुंकू असतं. पण आपलं तसं काही बोलणं झालं नव्हतं म्हणून मी तिला काही कन्फर्म सांगितलं नाही. आपण करणार आहोत का हळदी कुंकू? हो, करणार करणार. हळदी कुंकू अगदी जोरात करणार. अरे, माझ्या सुनबाईची पहिली संक्रांत आहे, तेव्हा थाटातच होणार. काय मधुरा, हो ना? अगं बाई श्रुती, तू हे लाडू केलेस? वा, संक्रांतीची तयारी अगदी मनापासून केलेली दिसतेस. हो, आणि उत्साह बघितलं का माई, एकटीच कामाला लागलीये. श्रुती, पण लाडू छान जमलेत हा. हो माई. तू काय करतोयस इथे? मी ते लुडबुड करतोयस, हो ना? मदत करत होतो. हो, आणि बघितली ना मी कशी मदत करतोय ते. मी आलोच. काय ग? दुखतंय ना? हे बघ, मी तुला म्हणालो होतो, तू ना दुर्लक्ष करतेस त्याच्याकडे. अरे पण मगाशी चेकलं ना. ही बघ, ही कारण देऊ नकोस मला. तू एक काम कर, तू माझ्या बरोबर डॉक्टर बोरकरांकडे चल. बाकी मला काही माहित नाही. हे कार्तिक, मी ऑलरेडी आमच्या डॉक्टरांकडे गेली आहे आणि रेग्युलरली जातीये. होईल बरं, काही काळजीचं कारण नाहीये. अगं पण काय झालं तुझ्या पायाला? मॅचच्या वेळेला लागलंय का? प्रॅक्टिस करताना. प्रॅक्टिस करताना? अगं मग काहीच बोलली नाहीस तू. अहो, काही फारसं झालं नाहीये खरंच. काळजी नका करू तुम्ही. श्रुती, डॉक्टर बोरकर आमचे फॅमिली डॉक्टर आहे.
त्यांनी तुला चेक करून औषध देऊ दे. ते म्हणाले तर एक्सरे काढ. त्यांनी दिलेलं औषध घे, मगच मला बरं वाटेल. हो श्रुती, जाऊन ये. बघितलं का माई, बायकोची कशी काळजी घेतोय ते. आईची कधी घेतली होती का एवढी काळजी? आई ते गंमत करत होते रे. जा आता हिला घेऊन डॉक्टरकडे जा. लाडू पूर्ण करून जाते. नको काळजी करूच ग त्याची, आम्ही बघू. आणि बघ, उद्या हळदी कुंकू आहे की नाही, तेव्हा तुला फिट राहायला पाहिजे. खूप काम पडणार आहे. थोडासाच राहिला मी. आम्ही करू ना. जा. हा डॉक्टर, नाही ती नाही मिळाली. तुम्ही दुसरी दिली होती ना गोळी, ती मिळाली. हा हा, ओके बाय. हा घे. अगं गोळी घे. हा ती घेते मी नंतर. आत्ता घे. कार्तिक मी लहान आहे का रे? हे बघ घे. आणि धडपडून आलेल्या व्यक्तीने आर्ग्युमेंट करायची नसते. सांगितलेलं असतं तेवढं ऐकायचं असतं. बस घे 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 घे. अरे घेते ना पाणी. हा देतो, थांब. आणखीन एक गोष्ट, मी आईला सांगतोय ते जे काही हळदी कुंकू आहे ना ते पोस्टपोन कर. अरे का? डॉक्टरांनी काय सांगितलंय? गोळ्या घ्यायच्या आणि आराम करायचा. हळदी कुंकू येते. मी मॅरेथॉन धावायला नाही जाते, घरीच असणार आहे. तरीही दगदग होतेच. नाही होत. श्रुती, मी तुला तुझं मत विचारलंच नाही. मी आईशी बोलतोय बस. कार्तिक ऐक ना प्लीज. हे बघ, हे ना नेहमीचा हळदी कुंकू नाहीये. पहिला संक्रांत सण आहे आपला, त्याच्यासाठी आहे हे. आणि बघ, या रीती परंपरा वगैरे ठेव बाजूला, पण तो एक सण म्हणून किंवा एक समारंभ म्हणून ना मला खरंच उत्सुकता आहे त्याच्याविषयी रे. खूप खूप एक्साइटमेंट आहे. म्हणजे साडी नेसायची, ते हलव्याचे दागिने घालायचे, वाण ओटी वगैरे, मला या सगळ्याच प्रकारांबद्दल खूप एक्साइटमेंट होती पूर्वीपासून. आणि मी आमच्या घरात कधीच हे प्रकार पाहिले नाहीत. म्हणजे मला तरी आठवत नाही असं काही झालेलं. आणि आता जर का मला या सगळ्या गोष्टी अनुभवायची संधी मिळत असेल तर ती मी का बरं सोडू? नको ना सोडूस, हेच अनुभव. पण आत्या काय म्हणाल्यात? ते काय ते रथसप्तमीपर्यंत केलं तरी चालतं. सो पाय बरा होऊ दे, मग कर सगळं. अरे तोपर्यंत होईल माझा पाय बरा, नक्की होईल. मॅचच्या आधी लागले तुला, आतापर्यंत झाला नाही, लगेच कसा होईल? इतके दिवस तू नव्हतं ना औषध दिलंस मला. तू ना हट्टी आहे खूप, माहितीये. आणि हा हट्टीपणा आवडतो मला, हे माहितीये का तुला? नाही. आणि मॅडम, मी फक्त औषधच नाही देणार आहे तुम्हाला. आणखीन एक गंमत आहे तुमच्यासाठी. गंमत काय? ऍक्च्युली 2 गिफ्ट्स आहेत. गिफ्ट? कार्तिक तू ना वेडा आहे, माहितीये मला. आणि हाच वेडेपणा आवडतो मला, हे माहितीये का तुला? नाही. बरं, आधी डोळे बंद कर. का? डोळे बंद कर. बर. आता डोळे उघड. बापरे, इतकं मोठं गिफ्ट. बघ तर, सांग ना काय? बघ बघ. एवढा गोड फोटो आहे हा. आवडला? खूप आवडला. आता दुसरं घे. ते काय? सांगतो, पण त्यासाठी डोळे बंद कर. अरे. डोळे मीट. ओके. हे दे. दे ना. डोळे उघडू नकोस. आता उघड. पैठणी. किती गोड आहे ही. फार मस्त आहे. तू कधी आणलीस ही? संक्रांत आहे ना,
आणि रीती परंपरा फक्त बायकांनाच कळतात असं काही नाही. थँक्यू. वेलकम. काही हवंय का? हो अरे मोबाईल शोधतीये मी, माझा इथेच होता. शोध शोध. बाहेर जायचं म्हटल्यावर मोबाईल तर हवाच. हो इथेच ठेवला होता, कुठे गेला? अरे हा कुठे होता? मला कळेल का आपण कुठे निघालात? सांगितलं ना तुला मगाशी. काय सांगितलंस? हेच की मी आईंबरोबर शॉपिंगला चाललीये म्हणून. विसरलास? मी तुला काहीतरी सांगितलं होतं, विसरलीस? काय? तू आता आराम करण्याची गरज आहे. आणि बाय द वे तू हे शॉपिंग वगैरे मला काही बोलली नव्हतीस. नाही का? मला वाटलं सांगितलं होतं. नाही मग विसरले असे ना, सॉरी. मग बाहेर जायचंय विसरायचं, ती पर्स ठेव आणि आराम कर. अरे काय असं, मला जायचं आहे बरोबर शॉपिंगला. एक काम करतोस का, तू पण चल आमच्या बरोबर शॉपिंगला मॉलमध्ये. हे बघ श्रुती, मी अजिबात गंमत करण्याच्या मूड मध्ये नाहीये. अरे पण मी सिरियसली म्हणतीये, तू पण कर ना तुझी शॉपिंग. तुला कळत नाहीये का मी काय सांगतोय ते? शॉपिंग काय लावलंयस? ती पर्स ठेव आणि गपचूप आराम कर. घराच्या बाहेर काय, घरातही कुठे जायचं नाहीयेस तू. शांत बसायचंय. तुला काय हवं असेल ते सांग मला, मी हातात आणून देतो. कार्तिक तू ना माझे दोन्ही पाय गुडघ्यापर्यंत प्लास्टर मध्ये असल्यासारखं बोलतोय. प्लास्टर मध्ये असल्यावरच काळजी करायची असते का? पायाला लागले ना तुझ्या? अरे ते एवढूच लागलंय. या अशा इंजुरी मध्ये अख्खी मॅच खेळलीये मी. ते प्रताप पाहिलेत मी माझ्या डोळ्यांनी. ती मॅच होती म्हणून ठीक आहे. आता स्टंट करण्याची काही गरज नाही. अरे पण आता माझं बरं आहे, मला काही होत. श्रुती अगं आता खरेदीला जायची काही गरज आहे का? अरे सण आहे कार्तिक, 10 गोष्टी घ्यायच्या असतात विकत. अगं पण 11th आवरला का जायचंय? आणि तुलाच का जायचंय? काकूने केली आहे ना सगळी खरेदी. हो पण तरी जायचंय. पण का? साडी पण आणून दिली ना मी तुला. अरे वेडू, साडी आणून दिली म्हणजे झालं का सगळं? दे. तू दे. काय 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 आणायचं त्याची यादी, मी जातो. कार्तिक तू वेडा आहेस का रे? तू आणून देणार आहेस सगळं? हसू नकोस हा. मी अजिबात जोक करत नाही. तू बाहेर जाऊ नयेस म्हणून म्हणतोय मी जातो. अरे ती काय किराण्याची यादी आहे का, की दिली आणि तू सगळं सामान घेऊन आलास? 10 दुकानं फिरून 100 गोष्टी पाहिल्यानंतर एक गोष्ट घेतो आम्ही. तुला यादी दिली ना तरी तू काहीतरी विसरशीलच, राहीलच काहीतरी. आणि या खरेदी शेवटपर्यंत चालू असतात. अरे म्हणजे तिथे जाऊन तू 10 दुकानं फिरणार? नको ना इतकी काळजी करू, सवय नाहीये मला. मग कर, कारण हे आयुष्यभर राहणार आहे आता. मग तूही सवय कर, कारण या अशा इंजुरीजला मी नाही जुमानत. आणि हे सुद्धा असंच राहणार आहे आयुष्यभर. कार्तिक मी घेईन ना स्वतःची काळजी नीट, डोंट वरी. आणि मी आता ओके, मी ड्रायव्हरला सो घेऊन जाते बरोबर. मी अशी जाते आणि अशी ओके. बाय बाय. श्रुती छान गाडी चालवतेस ना श्रुती. हेच तुम्ही आत्याला सांगा ना, शेजारी बसून सारख्या काहीतरी इन्स्ट्रक्शन देत असते. अगं सरळ आहे, भीती वाटते, काळजी वाटते म्हणून बोलतात ग. कुठे चाललोय आपण? मला असं वाटतंय की आपल्याला साडी घ्यायची म्हणजे साडीच्या दुकानात जायला हवं. आई तुम्ही ना आता अगदी बाबांसारख्या बोललात, म्हणजे आपल्या इकडच्या बाबांसारख्या. इकडचे बाबा? हा म्हणजे 2 बाबा आहेत ना, एक इकडचे बाबा एक तिकडचे बाबा. पण आई मात्र एकच आहे. चला आता वेळेत कामं उरकूया, नाही तर घरी जायला उशीर होईल. चालेल. एक छान काळी साडी घेऊया तुला. काळी साडी? अगं संक्रांत आहे, संक्रांतीला काळी साडीच घेतात. मग तीच नेसायची का? हो. आई मला पण. काय 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 झालं? आई मला कार्तिकने ऑलरेडी एक काळी साडी घेतली आहे.
पण नाही आपण आता जी काही साडी घेऊ ती नसेल मी, काहीच प्रॉब्लेम नाही. अगं वेडाबाई, काही नाही, गंमत करत होते मी. त्याने एवढी प्रेमाने घेतली ना तुला साडी, मग तीच नेस, त्याला बरं वाटेल. आणि मला बरं वाटेल की माझ्या मुलाला एवढं कळायला लागलंय तर. पण तरी सुद्धा मी साडी घेणारच आहे. नाही हो आई, कशाला? म्हणजे मी काही तशा फारशा साड्या नेसत नाही ना. कधी लागलंच तर तुमची एखादी साडी नेसेन. अगं ती काय, केव्हाही नेस ग, पण रीत असते. आता माझ्या मुलाने तर तुला साडी घेतलीच आहे आणि मी सुद्धा घेणार आहे. तुझी आत्या सुद्धा तुला साडी घेते की नाही बघ. बघ, 100 वर्ष आयुष्य. कुमुदताईंचं नाव काढलं आणि त्यांचा फोन आला. बोला कुमुदताई. मधुराताई बिझी आहात का? नाही हो, बोलू शकतो, बोला. आणि उद्या हळदी कुंकवाला येत आहे ना? खरं तर त्याच संदर्भात बोलायचं होतं जरा. नाही, उद्या पहिली संक्रांत आहे श्रोतेची. तुम्हाला काही मदत हवी असेल तर मी येते बरं का, मला तुम्ही सांगा. खरं तर मला माहितीये तुमच्या कामाचा तडाखाच एवढा आहे की एव्हाने सगळी कामं आटपली पण असतील. सॉरी, म्हणजे मला खरं तर जरा तुम्हाला विचारायला उशीरच झाला. पण मी तरी काय करू, सगळीकडे मलाच नाचावं लागतं. म्हणजे आर्याचाही पहिला सण आहे हा, आणि श्रुतीचाही, त्याच्यामुळे जरा माझी गडबड झाली, बाकी काही नाही. अहो कुमुदताई, किती टेन्शन घेताय तुम्ही. नका काळजी करू. आणि आहे ना तुमची भाची सगळं काम करायला. ती झालं, ती काय करणार आहे? अहो, ती काय करणार म्हणजे धन्यच सगळं. कुमुदताई, माझ्या सुनेला उगाच अंडर एस्टिमेट करू नका. माझ्या मते ना तुम्हालाच कमी माहिती आहे तिच्याविषयी. ती काय काय करू शकते आणि किती छान करू शकते ते फक्त मनावर घ्यायचा अवकाश आहे. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.